बर. बर. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचे सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज जायचं आहे मंदिरात आणि म्हणजे आज मार्केटमध्ये पण जायचं आहे, कारण की खरेदी पण खूप करायची. बघू शकता खूप ऊन पडले. तर आत्ता वाजलेले आहेत 10. तर हनुमान जयंती असल्यामुळं आज मंदिरामध्ये दर्शनाला पण जायचं आहे. पण आज रुद्राक्ष आमच्यासोबत नाही येणार आहे, कारण की आम्हाला खूप जास्त भाज्या वगैरे पण खरेदी करायच्या आहेत आणि मार्केटमध्ये पण जास्त काम होतं, त्याच्यामुळे त्याला नाही नेणार आहे. तर चला, आत्ता सगळं आवरलेलं आहे आणि आज रिक्षाने जायचं. आता बघूयात आता रिक्षाला किती वेळ लागतो ते. तर चला निघूयात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आत्ता खूप ऊन पडलं आहे, कारण की आत्ता खूप कडक उन्हाळा आहे त्याच्यामुळे. तर चला, थोडं काल पावसाचं वातावरण झालं तर ढगाळ वातावरण, आज जरी झालं तर चांगलंच आहे, म्हणजे जास्त ऊन नाही लागणार आहे. तर चला आता निघूयात, खूप उशीर झाला आहे. एकतर मंदिर खूप अलीकडं आहे आणि रिक्षाने जायचं म्हणजे आम्हाला म्हणजे अलीकडंच उतरायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घ्यायला पण खूप ते डोंगरावरती मंदिर आहे, तिथं जायचं आहे आणि मेन म्हणजे तिथून परत येऊन मार्केटमध्ये जायचं आहे. तर खूप उशीर होणार आहे आज. तर चला निघूयात. नुसतं जॉकेट घालून जायचं, बघू कसं दिसते. छान दिसते. गुंड्या कोण लावणार आहे? गुंड्या कोण लावणार आहे? गुंड्या गुंड्या. चल एक फोटो काढू, थांब. नंबर 1. टाटा, बाय बाय. बाय बाय. किती ऊन पडले, आत्ताच 10 सव्वा 10 झाले तरी पण एवढं ऊन पडलंय. रुद्रांशला चल म्हटलं तर नको म्हणतो, त्याला गाडीवर जायचे त्याच्या आजोबासोबत. तर आम्हाला जास्त काम होतं म्हणून आम्ही रिक्षाने चाललो. रिक्षा पॉईंटला आली आणि रिक्षा पण भेटला आहे, पण रिक्षामध्ये अजून कोणीच नाही, आम्ही दोघंच आलो. तर अजून मला वाटते थोडासा वेळ लागेल. बघूया आता किती वेळ लागतो ते, कारण की ऊन वाढत चाललं आहे आणि खूप जास्त कामात मला वाटते 2-3 वाजता मार्केटमध्ये. अर्धा तास थांबलो तेव्हा रिक्षा निघला आणि आता आलो मंदिरामध्ये. म्हणजे जास्त वेळ नाही लागत आहे रिक्षाने, अगदी 5 ते 6 मिनिटात पोहोचतो. काय तर रुद्रांश पण मंदिराच्या इथं आलेला आहे दर्शनाला, पण तो गाडीवर आला आहे. तर चला अगोदर दर्शन घेऊया. खूप मोठा डोंगर आहे, चलायचं म्हटलं तर धाप लागते. रुद्रांश पण वरी दिसेल, कारण की गाडी इथंच लावलेली आहे. तर आम्ही म्हणजे रुद्रांश झाल्यापासून प्रत्येक हनुमान जयंतीला ह्याच मंदिरात येतो. हे एकदम अजिंक्य ताऱ्याच्या डोंगराच्या जवळच आहे. नारळ फोडते रुद्रांश. बाळा चल, चल दर्शनाला. बर, धर अजून थोडं पाणी पे. फुलं ठेव. फुलं घेतलेस का तू? अगरबत्ती धर, धर अगरबत्ती, फुलं घे. अगरबत्ती घे, फुलं घे. धर यातले फुलं पण घे. आधी पूजा. बर.
बर. आज बंद आहे का? मंदिर गेल्या वेळेस उघडं होतं. आहे वाटतं. आहे नाही अगरबत्ती. कर पूजा. कर. हां. आणि आता तर आता नारळ फोडायचा. थांब थांब दादाला येऊ दे. सॅग घे आपली. थांब थांब दादाला येऊ दे मग फोडू. तुला येतं का फोडता? चल मग उतर खाली खाली. बर हळूच लागल. थांब रे दादाला येऊ दे. फोड. नाही फुटत. धर. प्रदक्षिणा घातली तू नाही ना? चल प्रदक्षिणा घाल दादा सोबत. पायात काटा घुसर. हे पाहिजे. नारळाचं पाणी पिणार आहे का तू? ठेवून द्या हे बॅग मध्ये. चल रे. गोड गोड. चल आता. आणि आज काही जास्त गर्दी वगैरे नव्हती. तर रुद्रांश आत्ता गेला घरी. आता मग जायचं आहे मार्केटमध्ये. खूप जास्त खरेदी करायची तर वेळ लागणार आहे. तर म्हटलं त्याच्यासाठी अगोदर दर्शन करूयात आणि नंतर मार्केटमध्ये जाऊयात. जाणार आहे कारण की रिक्षा पॉईंटच्या खूप अलीकडं आहे हे मंदिर. म्हणजे बोगदा लागलं की लगेच मंदिर येतं आणि इथून खूप वेळ लागेल. म्हणजे अजून 10-15 मिनटं तरी चालावं लागेल तेव्हा रिक्षा पॉईंट येतो. बरं झालं रुद्रांश घरी गेला कारण की तो जर असला तर परत त्याला उचलून घ्यावं लागतं. आणि मेन म्हणजे खूप ऊन पडलं. तर आता खूप ऊन पडलं तर उन्हात फिरायचं म्हणल्यावर आधी स्टोल बांधावं कारण की मार्केटमध्ये फिरायला खूप वेळ लागणार आहे. आधी स्टोल बांधून घेऊया.